श्री स्वामी समर्थ. तर आपली खाद्यसंस्कृती खूप विस्तृत आहे. जसं जिथलं हवामान आहे तशा तिथल्या रेसिपीज असतात. तर मी आज अशीच एक पारंपरिक रेसिपी करणार आहे. खूप टेस्टी, हेल्दी आणि पौष्टिक अशी दुधी भोपळ्याचे थालीपीठ बनवणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि लसूणाचं वाटण बनवून घेतलं आहे. नंतर इथं मी एक अख्खा दुधी घेतला आहे. तर या दुधीची साल काढून घेतलेली आहे. जर दुधी कोवळा असेल तर साल काढायची अजिबात गरज नाही. साल काढून झाल्यानंतर या दुधीला मी मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेणार आहे आणि एका बारीक खिसणीनं हा दुधी मी छान बारीक खिसून घेणार आहे. तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सुद्धा याला फिरवून घेऊ शकता. तर याचा मस्त असं खिस बनवून झाला की याच्यावरतीच मी अगोदर मिरची आणि लसूणाचं वाटण बनवून ठेवलं होतं. ते वाटण आता याच्यावरती टाकून घ्यायचं. तर तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये मिरची आणि लसूणाचं वाटण घालू शकता. नंतर याच्यामध्येच मी 3 ते 4 मोठे चमचे थालीपीठाच्या भाजणीचं पीठ घातलेलं आहे. थालीपीठाच्या भाजणीचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहे, एकदा नक्की जाऊन बघा. नंतर आता याच्यामध्येच मी थोडीशी हळद घातली आहे, थोडंसं जिरं घालायचं, 1 चमचाभर मी धना पावडर घातलेली आहे, चवीपुरतं 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि मस्त अशी बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे. तर आता हे सगळं साहित्य एका चमच्यानं मी छान असं मिक्स करून घेणार आहे. तर याच्यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे, कारण दुधीला ऑलरेडी स्वतःचं पाणी असतं. तर आता याचं पीठ मी खूप घट्ट नाही, खूप असं सैलसर नाही, मीडियम हे पीठ मी छान असं भिजवून घेणार आहे. कारण घट्ट जर पीठ भिजलं तर याचे थालीपीठ असे कडक होतात. त्याच्यामुळं मीडियम हे पीठ भिजवून घ्यायचं आणि हे पीठ एक 10 ते 15 मिनटं मी असंच झाकण ठेवून मुरायला ठेवून द्यायचं. याच्यामुळं पीठ, मीठ, मसाले छान असे मुरले जातात. नंतर एक रुमाल घेतला आहे, त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि याच्यातलाच एक गोळा काढून घ्यायचा आणि याचं छान असं थालीपीठ थापून घ्यायचं. तर तुम्हाला कितपत पातळ किंवा कितपत घट्ट जाडसर पाहिजे असेल त्या हिशोबाने तुम्ही छान थापून घ्यायचं. नंतर इकडं एक लोखंडाचा तवासुद्धा मी गरम करायला ठेवला आहे, त्याच्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि हे छान थापलेलं थालीपीठ त्याच्यावरती टाकून घ्यायचं आणि त्याच्यावरती सुद्धा आणखी थोडंसं तेल घालायचं. याच्यावरती एक झाकण ठेवायचं. त्याच्यामुळं हे थालीपीठ सगळीकडून छान असं वाफरलंही जातं आणि छान भाजलंही जातं. तोपर्यंत मी आणखी एक थालीपीठ छान असं थापून घेतलेलं आहे. नंतर झाकण काढून हे थालीपीठ आता पलटी करून घ्यायचं आणि त्याला दुसऱ्या साईडनं सुद्धा मस्त असं तेल टाकून छान भाजून घ्यायचं खरपूस रंगावरती. तुम्ही याच्यावरती बटर टाकू शकता किंवा तूपही टाकू शकता. तर दोन्ही साईडनं हे थालीपीठ मस्त असं भाजून घ्यायचं खरपूस रंगावरती. तर असेच थालीपीठं मी सगळे छान असे भाजून घेतलेले आहेत. जर थालीपीठाच्या भाजणीचं पीठ घरी असेल तर तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये टाकून एक 5 ते 7 मिनटामध्ये छान टेस्टी आणि पौष्टिक थालीपीठ बनवून खाऊ शकता. तर खूप छान रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.